नमस्कार मित्रांनो, साल 2012मध्ये पूर्ण देश हा निर्भयासाठी रस्त्यावरती उतरला होता आणि आज तेच चिन्ह आपल्याला दुसऱ्यांदा दिसत आहेत. ते कशासाठी? तर कोलकात्यामधील घटनेसाठी. साल 2012 ते साल 2024पर्यंतचं महिला सुरक्षेच्या वास्तवाची कहाणी जेव्हा मी तुम्हाला आज सांगेल ना, तेव्हा तुम्हालाच तुमच्या कानावरती जे आहे ती विश्वास बसणार नाही. आज मी तुम्हाला हे नाही सांगणार की ॲनिमल आणि कबीर सिंग यांसारख्या चित्रपटामुळे कुठेतरी तरुण या सगळ्या गोष्टीला जे आहे ते बळी पडतात. आज मी तुम्हाला फक्त महिला सुरक्षेचं वास्तव व्यवस्थितरित्या मांडणार आहे. जेव्हा पहिल्यांदा देशामध्ये आक्रोश पाहायला मिळाला होता महिला सुरक्षेच्या संदर्भात, तेव्हा तुम्हाला माहीत आहे का की भारतामध्ये 2 ते 3 महिलांसोबत बलात्कार होत होते, ते म्हणजे फक्त एका घंट्यामध्ये. ही 2012ची जी आहे ती घटना आहे बरं का. पण वास्तव पाहिलं तर आज हा आकडा वाढलेला आहे. आज 15 ते 20 मिनिटांमध्ये एका महिलेसोबत जो आहे तो बलात्कारासारख्या जे आहे ते घटना होत आहेत. आणि हे मी नाही म्हणत, नॅशनल क्राईम ब्युरोचे आकडे सांगतात की 2012च्या नंतर या गोष्टी कमी व्हायच्या ऐवजी वाढत चाललेल्या आहेत. हेच नाही, 2022चे आकडे तर असं म्हणत होते की प्रत्येक दिवसामध्ये एका दिवसात 27 महिलांसोबत अशा प्रकारच्या जे आहे ते घटना होत असतात. म्हणजे प्रत्येक घंट्याला 4 ते 5 युवती महिला या घटनेला जे आहे ती बळी पडतात. आणि ही स्टोरी फक्त दिल्लीची आणि कोलकात्याची नाही आहे, ही स्टोरी जी आहे ती पूर्ण भारताची आहे. 2012च्या निर्भया केसनंतर खूप साऱ्या कायद्यांमध्ये जे आहे ते पोलिसांकडून बदल करण्यात आले होते. पण ते कार्यकारी या गोष्टीमुळे होऊ शकले नाहीत, कारण जे आहे ते कायदे तयार केले, मात्र ते अंमलातच जे आहे ते आणले गेले नाहीत. आणि त्याच्यामुळे दुष्कर्म किंवा अशा घटना ज्या आहेत ते वाढत गेल्या. आता थोड्या दिवसापूर्वी एक रिपोर्ट आला होता, चॅरिटी एक्सफॉर्म रिपोर्ट, ज्याच्यामध्ये त्याचं म्हणणं होतं की प्रत्येक 12 मिनिटांमध्ये एका युवतीसोबत जे आहे ते बलात्कारासारख्या घटना होतात. पण 2011 ते 2021पर्यंत सरकारच्या माध्यमातून जो फंड चालू केला होता, त्याच्यामध्ये असं कळतंय की महिला सुरक्षेसाठी फक्त वर्षाला ₹30 खर्च केले जातात. वर्षाला फक्त ₹30 या गोष्टीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी जे आहे ते खर्च केले जातात. बाकी त्यांना जे आहे ते सुविधा दिल्या जातात, पण त्याच्या सुरक्षेसाठी फक्त ₹30 वर्षाला खर्च केले जातात. याच्यात मोठी बातमी तर ही आहे की निर्भया फंड असा एक फंड बनवला होता, ज्याच्यामधला आणखी 30% पैसा हा वापरातच आला नाही. आणि त्याच्यामागे या सगळ्या जटिलता होते. याच्यामुळे हा कायदा बनवणे आणि तो इम्प्लिमेंट करणे याच्यामध्ये जे आहे ते जमीन आसमानचं जे आहे ते फरक आहे. 26 डिसेंबर 2012 या रात्री दिल्लीच्या रोडवरती एका प्रायव्हेट बसमध्ये अशी घटना घडली होती, ज्या घटनेने त्या दिवसाला काळा दिवस म्हणून जे आहे ते इतिहासामध्ये रेखांकित केलं. हीच ती घटना होती ज्या घटनेमुळे दिल्लीला रेप कॅपिटल असं सुद्धा म्हणलं गेलं. लोकांना त्यावेळेस दुष्कर्म आणि दरिंदगी काय असते याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते मिळालं होतं. पुन्हा या घटनेच्या जे आहे ते खूप साऱ्या कहाण्या आपल्यासमोर आणल्या गेल्या, आपण त्या पाहिल्याही. त्याच्यामुळे सर्व देश जे आहे ते त्यावेळेस एकत्र आला होता आणि निर्भयाला न्याय द्या अशी जी आहे ती सर्वांची मागणी होती. सर्व देश, सर्व आक्रोश जो आहे तो रोडवरती आलेला होता. त्याच्यानंतर खूप सारे पाऊल जे आहे ते उचलल्या गेले. जस्टिस GS वर्मा ही कमिटी जी आहे ती बनवल्या गेली. त्यांच्या शिफारशींना जे आहे ते लागू केल्या गेलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीडितांसाठी 1 स्टॉप सेंटर बनवण्याची जी आहे ती मागणी करण्यात आली. हेल्पलाईन जी आहे ती सुरू करण्यात आली. निर्भया फंड जो आहे तो जारी केला. निर्भया नावाचं ॲप बनवलं गेलं किंवा निर्भया स्क्वॉड असेल. आणि त्याच्यानंतर सर्वांनाच वाटलं होतं की आता देशामध्ये जे आहे ते नॉर्मल स्थिती होईल, या गुन्हेगारीच्या गोष्टी कुठंतरी जे आहे ते कमी होतील, बलात्काराची संख्या कमी होईल, बलात्कारिक जे तयार होत आहेत या काही गोष्टीमुळे तेही कमी होतील, अशी लोकांची अपेक्षा होती बरं का. निर्भयासोबत जे घडलं होतं त्याच्यानंतर खरंच असं वाटत होतं की लोकांच्या अंगावर काटा आलेला आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट आहे की त्याच्यानंतरसुद्धा या सगळ्या गोष्टी पुन्हा ज्या आहेत ते फक्त कागदपत्रावरच लिहिलेल्या राहिल्या गेल्या. आपण वर्ष दर वर्ष NCRBच्या आकड्याची पाहणी जर पाहिली तर आपल्या अंगावर सुद्धा काटा येऊ शकतो. मला हे सांगताना कसं तरी वाटतं आहे की 2012मध्ये जेव्हा निर्भयाची घटना घडली होती, त्या वर्षीच्या अशा घटनांची संख्या जी आहे ते 24,993 इतकी होती. त्याच्या पुढच्या वर्षी 33,707 इतक्या घटना यासारख्या घडल्या होत्या. आल्या नाहीत समोर आपल्या. 2024मध्ये हेच आकडे जे आहे ते आणखी वाढले गेले आणि 36,000पर्यंत गेले. 2015मध्ये कमी झाले, पण 16मध्ये पुन्हा हे 38,000च्या टप्प्यानं जे आहे ते वाढले गेले.
पुन्हा हे 20पर्यंत म्हणजे 2020पर्यंत कधीच हे आकडे जे आहे ते 30,000च्या खाली आलेले नाहीत. हां, 2020ला 28,000 आकडा आला होता, पण पुन्हा जे आहे ते नंतर 21, 22, 23 या सालामध्ये हे आकडे पुन्हा जे आहे ते एका वर्षाला 30,000 घटना याप्रमाणे वाढत गेले. म्हणजे निर्भयाच्या केसनंतर पूर्ण देश जो रोडवरती आला होता, त्याला अपेक्षा होती की सगळं व्यवस्थित होईल, पण ही स्थिती व्यवस्थित झालेली नाही आणि आणखी व्यवस्थित झाली नाही आहे. आणि याला खूप सारे एक्सपर्ट लोकांचं जे आहे ते वेगवेगळं मत आहे. काही एक्सपर्ट म्हणतात की फास्ट ट्रॅकला जे आहे ती सुरुवात झाली पाहिजे, ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे त्यांच्यासोबत जी आहे ती सहानुभूती असली पाहिजे, व्यक्ती पीडित आहे तिचा अपमान झाला नाही पाहिजे, जो की कोर्टामध्ये वारंवार होत असतो. खूप वेळेस त्या पीडिताला असे प्रश्न विचारले जातात, त्या महिलेला असे प्रश्न विचारले जातात की त्याचं उत्तर ती सार्वजनिक ठिकाणी देऊ शकत नाही. प्रत्येक असा मामला जो आहे तो संवेदनशीलतेसोबत जे आहे ते पुढे घेऊन गेलं पाहिजे, असे खूप सारे मतं बऱ्याचशा एक्सपर्ट लोकांचे आहेत. आणि जोपर्यंत असं होऊ शकत नाही तोपर्यंत या देशात बदलाव येऊ शकत नाही. निर्भया केसनंतर त्यांच्या आई म्हणाल्या होत्या की या देशात आजही काही बदललेले नाही आहे. आजही न्याय मिळवण्यासाठी भटकावं लागतं. आजही कोर्टामध्ये लाखो केसेस जे आहे ते असे पेंडिंग पडलेले आहेत. लोक रस्त्यावर येतात, थोडे दिवस हा माहोल होतो, त्याच्यानंतर पुन्हा काय आहे त्या केस त्याप्रमाणे जे आहे ते चालतच राहतात. मात्र या गोष्टींमुळे 2012पासून 24पर्यंत काहीही बदललेलं नाही आहे. तसं पाहिलं तर त्यावेळेस वर्मा समितीने एक रिपोर्ट जी आहे ती समोर आणली होती, ज्याच्यामध्ये म्हणलं गेलं होतं की बलात्कार, शोषण, तस्करी, पीडितांची चिकित्सा या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीने जे आहे ती इम्प्लिमेंट केल्या तर याच्यामध्ये जे आहे ते बदल होऊ शकतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या मागण्या करण्यात आल्या होत्या की पोलिसांना या सगळ्या मामल्यांसाठी जे आहे ती व्यवस्थित प्रकारे एक वेगळी ट्रेनिंग देण्यात यावी, त्याच्यामध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, नंतर जे आहे ते जागोजागी CCTV जे आहे ते लावल्या जावे, त्याच्याद्वारे जे आहे ते या सगळ्या स्थित्या ज्या आहे ते कंट्रोलमध्ये आणल्या जाऊ शकतात. पण वस्तुस्थितीनं पाहिलं तर पोलिसांची ड्युटी हे केवळ नेत्यांच्या सुरक्षेसाठीच राहिलेली आहे की काय असं वाटायला लागतं. प्रत्येक सरकार जसं येईल तसं त्या घटनेला त्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतं आणि ह्या घटना सगळ्या पुन्हा कागदपत्रावरतीच लिहिलेल्या राहतात. आणि हे स्टेट बघून ठरवले जाते की कोणत्या घटनेचा आवाज किती उठवायचा, कोणत्या घटनेचा व्हिडिओ 20 मिनटं बनवायचा, कोणत्या घटनेचा व्हिडिओ जो आहे तो 1.5 मिनटं बनवायचा. म्हणजे जोपर्यंत हे उजवीकडे डावीकडे चालत राहणार आहे तोपर्यंत तरी या देशामध्ये महिला सुरक्षित राहणार नाहीत.